चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान पंढरीचा वार करी वारी चुकवणे हरी पांडुरंगा जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मकपटाम मध्यस्थ गोदापटाम सीता संधिकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम देवीं भजे कव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विग्रते दैत्यं धारयते बलिं छलयते शत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासो नवल उदयला चंडांशो आदया जिनविकासो बंधुवाता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धाम पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका वाट गडकता शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते वैष्णव शिरोमणी तुकोबाराय महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु मध्य महाराष्ट्राचे गुरु नाही का अहिल्यानगरचे गुरु पारनेरचे गुरु आपल्या गावाचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालवात प्रमाणे श्री क्षेत्र गारखिंडी गावामध्ये 50 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. तुम्हाला उद्या विचारलं सुवर्ण महोत्सव ना तर एखाद्या परमार्थ कार्याला एखाद्या गोष्टीला राज्य स्थापनेला किंवा काही असेल स्वातंत्र्य दिनाला 25 वर्ष जर झाले त्याला इंग्रजी बोलणारे ब्रॉन्झ ज्युबिली म्हणतात. ज्युबिली म्हणजे उत्सव महोत्सव बरं का. तर ब्रॉन्झ ज्युबिली म्हणतात इंग्रजी बोलणारे, मराठी बोलणारे रौप्य महोत्सव. ठीक आहे 50 वर्ष झाले तर सुवर्ण महोत्सव, इंग्रजी बोलणारे गोल्डन ज्युबिली. 75 वर्ष झाले अमृत महोत्सव, मराठी बोलणारे हा इंग्रजी बोलणारे डायमंड ज्युबिली. तिसरा शब्द आहे त्याला मराठी हिरक महोत्सव, अमृत महोत्सव. आणि 100 वर्ष जर झाले तर त्याला काय म्हणायचं मग शताब्दी. आता माझे कपडे साधे होते आणि रेल्वेने परतलो गावाकडे. माझ्या जवळ VIP कीर्तनकार बसला होता रेल्वेमध्ये. एकाने विचारलं शताब्दी म्हणजे काय? 100 वर्ष. शताब्दी हा शब्द काय आहे
त्या दोघांनी मी गपचूपच बसलेलो होतो, मला विचारलं नाही, मी बोललोच नाही. तर शत हा संस्कृत शब्द आहे. शत म्हणजे 100 आणि संस्कृत भाषेत वर्षाला अब्द म्हणतात. हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. संस्कृत भाषेत वर्षाला काय शब्द आहे? अब्द. मग त्याचं शताब्द झालं, मग त्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप शताब्दी. इथून आजपासून पुढे 50 वर्षात शताब्दी होईल, जो वाचेल तो पाहिजे. आणि त्याच्यावर 25 वर्षाने शताब्दी पूर्वक रौप्य महोत्सव, शताब्दी पूर्वक सुवर्ण महोत्सव अशी भाषा वापरली जाते. आणि तुम्हालाच विचारलं उद्या नगरच्या प्रोफेसरांनी, बरोबर काही हरकत नाही. तर यामध्ये हा उत्सव शब्दाचा अर्थ काय होतो? उत्सव, आनंदाचं प्राकट्य. काय 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 बोललो मी? प्राकट्य. प्राकट्य म्हणा. आता काही शब्द तिथे आहेत, सांगेल नंतर तुम्हाला. आणि माणूस उत्सव का करतो? उत्सव प्रिया खलू मनुष्य. मनुष्य उत्सव प्रिय असतो. पोळ्याचा उत्सव, बैलाचा उत्सव, लहान मुलांना गणपती, लहान मुलींना गुलाबाई. गुलाबाई म्हणतात का नाही इकडे? गुलाबाई. स्वातंत्र्याचा उत्सव, 1 जून, आपले 1 मे, 15 ऑगस्ट, बरोबर आहे ना, 26 जानेवारी. राष्ट्रीय सण, सामाजिक सण आणि धार्मिक सण. हे उत्सवाचे 3 प्रकार तुमच्या पुढे मांडून दिले. हा धार्मिक प्रकार आहे आपल्याला का नाही. आणि जो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, वैकुंठवासी भजन मूर्ती आपले बाबा आणि वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे हे भजन करत होते. त्यांची मालिक आहे, त्यांच्याच फळावर कीर्तन असतं माझं काल्याचं. त्याचप्रमाणे मुंबईकर मंडळी त्यांच्या सहकार्याने, पुणेकर मंडळी त्यांच्या सहकार्याने आणि हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज जिंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती देवस्थान ट्रस्ट गारखिंडी आणि हा उत्सव चालू आहे. दररोज पहाटे, दररोज अशा प्रकारचा काकडा. आजचा काकडा मी भरपूर ऐकला सकाळी, छान काकडा ऐकला. त्याचप्रमाणे काहींना काकडा माहित नाही. काकडा म्हणजे काय? उपासना आहे. उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बैठक. काहींना काकडाच माहित नाही. दिवसभर सट्ट्याचा आकडा, झोपायला वाकडा, जो काय करेल काकडा. तर यामध्ये बरं का सकाळचे कार्यक्रम झाले, ज्ञानेश्वरी पारायण झालं, तुकाराम महाराजांचं भजनही ऐकलं मी, आणि त्याचप्रमाणे हरिपाठही ऐकला, फुगड्यांचंही ऐकलं. बरीचशी मंडळी आपल्याला भेटलेली आहे. आता याच्यामध्ये म्हणणार वाजवणाऱ्यांची नावं सापडलं. हरिभक्तीवर रामभाऊ महाराज बडे, किसन महाराज कवडे, अशोक चौधरी हे भरपूर नाव आहे. कीर्तनाचे गायक आहे. पेटी मास्तर अमोल पोपट घट, तुतारी केशव राजुडे, वादक संतोष महाराज, समाधान महाराज कनेरकर आणि रंबाजी जिंजाळे वगैरे मंडळी काकडा करणारी, ग्रामस्थ मंडळी, कीर्तनकार बाबा लोकांना सुखराज भोजन देणारी मंडळी, ते बाल कीर्तनकार मंडळी आणि गायनाचारी मंडळी, लाऊडस्पीकरवाले, मंडपवाले, बैठकवाले आणि त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या बाई. सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. जास्त करून तरुण मंडळीचा सहयोग आहे, सहकार्य आहे, श्रमदान आहे. नामदान बरं का क्वचित सापडतात, ज्ञानदान क्वचित सापडतात, अन्नदान आणि त्याचप्रमाणे श्रमदान करणारी तरुण मंडळी, देशाच्या सीमेवर लढणारी तरुण मंडळी आहे बरं का, देश चालवणारी तरुण मंडळी आहे, घरामध्ये कारभार करणारा तरुण मंडळीतला तरुणा भांड मुलगा असावा. त्याचप्रमाणे सत्याची बाजू मांडणे, परमार्थ करत राहणे, गावाचा कारभार करणे, देशाचा कारभार करणे तरुणांचीच गरज आहे. आखाड्यामध्ये कोण राहतो? म्हातारे का तरुण? तरुणांना वंदन करतो, मनोमन वंदन करतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय. वंदन करतो. आपली जी ट्रस्ट आहे, धार्मिक ट्रस्ट आहे, जे मंदिर बनवलं गेलं, कालही उल्लेख झालेला आहे, मी पण ऐकला कालचा उल्लेख. एकच ओवी अशी आहे एकनाथी भागवतामध्ये, देवालय करणारा पुढच्या जन्मामध्ये पृथ्वीचा राजा होतो.
मंदिराला जमीन दान करणारा जमिनीचा राजा तो. भूमी दानी वस्ती भूमी पाडून. आता हे भागवतातल्या वया जुने कीर्तनकार घेत होते. आता माझंही नाव जुन्यात ठेवा का नव्यात ठेवा. भूमी दाने वस्ती भूमी पाडू. बरं का. सुवर्ण दाने कांती निर्मळू. मंदिराला सोनं देणारा तर निर्मळ देव पुढच्या जन्मात मिळतो त्याला. ऐकलं सगळ्यांनी. अन्नदाने सदा सुखी. मंदिर दाने भुवन पालकी सुमळकरी म्हणून उपचार. या अभंगात आणि त्या ओव्यामध्ये पाहून घ्या. आणखी एक ओवी आहे. आता सगळं सांगण्याचा विषय पुढे राहून द्या. चला ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे आपल्याला पुढे सांगायचं आहे. जगामध्ये जर पाहिलं 800 कोटी लोक आहेत. म्हणजे 8 अब्ज. म्हणजे आणखी सांगू का आणखी 8 अब्ज 800 कोटी माणसं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, अशा खंडातली जगात आहे. 8 अब्ज माणसं. त्यामध्ये शांत मनाने एक ऐका. आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये राहावं. परम आणि अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे लाभ. तुम्हाला कोणी विचारलं परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, तुम्ही म्हणणार सत्ताकरण म्हणाल का, पक्वाजी डाव्याचे परबंधा. पुनश्च एक ऐका. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे लाभ ज्याच्यात मिळतो तो परमार्थ. कोणाचे 27 साखर कारखाने असतील, कोणाचे 42 कारखाने असतील, सूतगिरणीचे संसार कोणाचाही पूर्ण होत नाही. हे वाक्य फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी पुरुषाकडून आहे. आणि ते पटवून घ्या. चालता चालता मला पटवता येणार नाही, वेळ कमी आहे. आणि इथून पुढे सांगतो. जगात जर पाहिलं तर भारताची बरोबरी कोण. जगात भारत विशेष आहे. भारतामध्ये महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. 4 गोष्टी काय. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय 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 संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. या प्रत्येक शब्दात यमक आहे, अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची गमक पाहिजे. सांगेल मी तुम्हाला पुढे. भारताच्या बाहेर अरे बाबा काहीच नाही रे. काम करावं, नोकरी करावं, उद्योग धंदा व्यापार करावा, पोट भरावं आणि शेवटी मरून जावं. सायास्त करीस बोललो त्याचा पुरा त्यांनी दिला. तुम्ही किती शिका. IPS अधिकारी इंडियन पोलीस सर्व्हिस परीक्षा आहे. IAS अधिकारी कलेक्टर होतो. अरे लाख शिका. लाकडी घोडा किती दामटला बसणारा थकेल का लाकडी घोडा थकेल. बघ मग घोडा किती पडतो. पुढे वजन टाकलं असं होतो, मागे टाकलं असं होतो. काही नाही जिथल्या तिथेच आहे. देशाच्या कोणत्याही देशातलं घ्या, बीजिंग मधलं घ्या. या शरीराची देशातल्या सर्वोच्च पदावरची व्यक्तीच्या शरीराची जी माती होते तीच माती गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्याची होते. पुढे काहीच विशेष नाही. विशेष म्हणजे स्पेशल काहीच नाही. आहे तोपर्यंत मौज मजा आहे. काहींना परमार्थच माहित नाही, अजूनही माहित नाही. ते सांगतात मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. आणि सप्ताह संपून गेलं तुम्हाला माहित नाही. खाया पिया उत्तर महाराष्ट्रात शेवटी गाव आहे माझं, मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर. माझ्या गावात 6 जण 100 एकर वाले खटल्यावाले होते. शेवटी खटलं म्हणतात का इकडं. असं होतं खटलं. सोन्या चांदीनं नटलं, गडीवर थापलं, हो सोयी समुद्रात पटलं. कोण काही म्हटलं मारायला उठलं. आणि जेव्हा पाप फुटलं तेव्हा भिंतीच पिटलं. काही नाही ना. माझ्या डोळ्याच्या समोर फुकटची गौतांच्या रांगेत उभे. 75 वर्षाच्या कालखंडातून डोळ्याने पाहिलं. पण सफल जीवन भगवत भक्त सफल फलासह. अर्थ काय करायचा. फलासह सांगेल. मग का तुम्ही म्हणतात भारतासारखं कुठेच नाही, कुठेच नाही. अरे कुठेच नाही. ऐसे संत जन ऐसे हरी ऐसे संत जन ऐसे संत जन ऐसे हरी Oh
पाहिजे. आणि तिथे तुकोबारांनी मांडलं, सांगा कुठे मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे ग्रामर, त्याच्यानुसार तिथे प्रश्नचिन्ह पाहिजे, कुठेच नाहीये. भारतात आल्यावर भारताचे 29 राज्य, बरोबर 29 मुख्यमंत्री, 29 राज्यपाल, बरोबर पुढे काय सांगतो, पुढे काय पूर्ण भारतभर जर पाहिलं 5,60,000 गाव आहेत. मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे मोजायला जातात तुम्ही? काही गाव शहरामध्ये समाविष्ट झाले, समजलं तुम्हाला? 5,60,000 गाव, 656 जिल्हे, 4 धर्माचे लोक, मान्यता प्राप्त 21 भाषा, पहिल्यांदा 14 होत्या. आणि पूर्ण भारतभर जर पाहिलं, माझा मराठाची बोलू कौतुके, महाराष्ट्राची गौरवगाथा सुरू झाली. हा बंगाकडे जाऊन काही माहिती आहे, माझा मराठाची बोलू. मला एका माड्याच्या मुलाने विचारलं, अहो म्हणे हा शब्द जातीय वाचक आहे का? म्हटलं पहिल्यांदा डोक्यातून हे काढून. संतांचं वाङ्मय जात वित्त होतं, घोटाळ्यामध्ये पडतात. माझं नाव आहे पोपट वा कासार खेडेकर. कासार आणि खेडेकर याच्यात अंतर पडलं, त्याला म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक. मराठीमध्ये मुद्रण दोष. मराठीमध्ये त्या कासाराला वाटलं हा बाबा कासारजी घरी घेऊन गेला, मी येत नव्हतो, त्या अनेक दूध काही नाही म्हणे. बाबा मी कोणालाच मानत नाही, कोणत्याच बाबाला मानत नाही. मग मला कसं काय बोलवलं? म्हणजे तुम्ही माझ्या जातीचे. मला वाटलं हा मराठा वाटेल. मग म्हणे तुम्ही कधी वसूल कीर्तन करता? म्हटलं 51 वर्ष झाले. असं आपल्या समाजाचे किती कीर्तनकार आहेत? मला वाटतं मराठा समाजाचे. म्हटलं 26 कीर्तनकार आहेत. म्हणजे तुम्ही तांबकेजड कुठून घेता? प्रश्न विसंगत झाला. तांबकेजडचा काही संबंध नाही. तुम्ही कासार आहेत ना? म्हटलं कासार खेड्याचा आहे. तोपर्यंत डाळिंब खाल्लं नाही. गावकरी लोक म्हणे बाबा गाडी गोंधळ कुठे गेले होते? म्हटलं कासाराच्या घरी. पाणी नाही पाजत कोणाला, सत्याला 10 रुपये देत नाही, तुम्हाला का बोलवलं? म्हटलं जातीला जात भेटेन, जीवेला जीव साठी. जो जात वर जात असेल तो परमार्थ नाही, तो संसार आहे. मग आता काय सांगायचं ते ऐकूनच घ्या. सुरुवात करतो. कांद्याला पाक, दिव्याला वाक आणि शरीराला जा, एवढंच मर्यादित. तर एकंदरीमध्ये पूर्ण भारतभर जर पाहिलं, महाराष्ट्रातले 35 जिल्हे, 325 तालुके, 13.5 कोटी लोकांमध्ये माझा मराठाची बोलू कौतुके. अमृताते पैजा जिंकले, अमृताला पैजेने जिंकतील, असं इस्लामाबादला वाङ्मय सापडेल का तुम्हाला? डेन्मार्कला सापडेल का? कुठेच नाही जगात. अभ्यास लोकांना विचारा. बरा असणं म्हणजे कीर्तन नाही. आणखी याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, शांततेने एक ऐका. ये मराठीचे नगरी, ये मराठीचे आला का? मराठी भाषा हा शब्द प्रांतवाचक आहे. मराठा शब्द प्रांतवाचक आहे. मराठी भाषा ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. कोणता सुकाळ सापडेल का बंगालमध्ये? वंग प्रांतात, बंगालचा नाही वंग प्रांत. आणि इथेच ऐकून घ्या. आता थोडीशी पलक नाही करू सुरुवात. जनगण मन अधिनायक जय. पुढे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा. पुढे द्रविड का द्राविड? द्राविड. पुढे अरे मला खरंच सांग, उत्कल म्हणजे मी माझ्या ज्ञानेश्वरीतलं विचारलं नाही, गाथ्यातलं नाही, पंढरपूरच्या मठातलं विचारलं नाही, माझ्या मंदिरातलं. कुठला शब्द आपला तुम्हाला नाही? कोणता? उत्कल. काय नेमकं? म्हणूनच तरुणांनी पुढे बसलं पाहिजे. काय कीर्तनकार समजून UPSC
एमपीएससी परीक्षेला जर आपण आला उत्कल शब्द काय आहे राष्ट्रगीत काय घेणार तुम्ही? आपल्याला मिळालेलं पांढऱ्या कागदावरचं लाल अक्षराचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ते पुरावा देणार नाही. उत्कल हा शब्द ओरिसाचा उल्लेख करणार. ओरिसाची भाषा उत्कली आहे. अरे ध्यानात द्राविड उत्कल वंग म्हणजे बंगाल, विंध्य हिमाचल यमुना गंगा पुढे उच्चल पुढे जलधी पुढे तव शुभ नामे तव शुभ आशीष. आता शेवटचं बोलून द्या. गाये तव जय पाव हे गाथा बोलले हो. मी 4-5 प्रोफेसरांना विचारलं राष्ट्रगीत मध्ये गाथाचा काय संबंध मोबाईल मध्ये सर्च करतात आहे का? मी माझ्या प्रधानचा टाकला पटापट बोला. कुठला शब्द आहे तो? गाये तव जय. गाथा शब्द बंगाली भाषेत आहे, संस्कृत भाषेत आहे, हिंदीत आहे, मराठीत आहे. आणि मराठीत 15-16 पोट भाषा आहे. पोट भाषा वरडी, कोकणी, खानदेशी, ऐराणी, कावडी बरं का. याच्यामध्ये गाथा जसं हे राष्ट्रगीत भारत मातेच्या गुणाचं वर्णन करणार आहे तशी तुकोबारांची जी गाथा आहे ही गाथा भगवंताच्या स्वरूपाविषयी वर्णन करणारी गाथा. ग्रथनाथ ग्रथन केलं म्हणून जसं एक फुल माळा होत नाही पण फुलांची माळा, तसंच ही गुणांची गाथा. आता ध्यानात काही लोक म्हणजे आहेत आम्हालाही माहित होतं. केव्हा केव्हा माहित होतं? सांभाळा. कीर्तनकारापासून काय फायदा होईल मी तरी नाही सांगू शकत. त्याच्या पुढचं सांगेल. आणि त्यात जवळजवळ 252 संत भारतात आणि एकट्या महाराष्ट्रात 52 संत आहेत. आणि 52 संतांमध्ये तुकाराम महाराज कळत आहे. तुका झाला से कोलकाता आणि कच्छ आणि 3,400 किलोमीटर 3,200 किलोमीटर पूर्ण भारत. आता इथे ऐकायचं आहे हे सर्व जग युद्धभूमी आहे. भारत ही संत भूमी आहे. भारत ही आणि तिथे अनेक झाले पण याच्याकरता एक सांगायचं आहे. मग देवभूमी पुन्हा म्हणायचं. भारत ही देवभूमी आहे, महाराष्ट्र ही संत भूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे आणि संसार ही भोगभूमी आहे. आणि शेवट सांगून जातो इथे जीवनाचा सार्थक करण्याची ही भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला हे पहिलं भाग्य. भारतात जन्म मिळाला हे पहिलं भाग्य. महाराष्ट्रात जन्म मिळाला हे दुसरं भाग्य बरं का. निवडकरांच्या चरणाजवळ जन्म मिळाला हे तिसरं भाग्य. या मांडवात कीर्तन ऐकला ते 4थं भाग्य. आणि आपल्यापेक्षा जे घरी झोपून राहिले त्यांचं तेवढं हे लय भाग्य झाला. आटोपलं का? तुम्हाला उद्या विचारेल कोणी जरी विचारेल काय गाथेमध्ये पटकन उत्तर द्यायचं. बुलेट मध्ये बंदूकच्या गोळीचा म्हणजे जलद गाथेमध्ये 5 विषय पटकन ऐका. गाथा सांगण्याच्या पुढे जाणारच नाही. वाङ्मय सांगायचं मला. हा चला मोजा 5 पाहिजे. भक्ती
ज्ञान, वैराग्य, धर्म आणि नीती. किती झाले? हा प्रश्न कुठेही येऊ शकतो. स्पेशल ज्याने मराठी घेतलेला एमएला त्यालाही हा प्रश्न येऊ शकतो का ते काय नेमकं. चला, तुकाराम महाराजांच्या आवडत्या गोष्टी काय आहेत? 5 आहेत. पटकन मोजा आता. पंढरपूरचे विठोबा 1, रुक्मिणी माता 2, पुंडलिकराय 3, चंद्रभागा आणि पंढरी 4040 अभंग गाथा मंदिर प्रतिप्रमाणे गाथा मंदिराच्या अध्यक्षतेने येऊन कीर्तन करून गेले. 4040 मध्ये प्रकरण आहे 100. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही, त्याचं प्रकरण म्हणजे त्याचा तो भाग, विभाग आणि प्रभाग. बरोबर काय झालं पुढे सांगतो. असे 100 प्रकरण आहेत आणि 19,300 चरण गाथेमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आता बाकीचे जिल्हे तालुके मी काही सांगणार काही गरज नाही. ते याच्यात सगळ्यात जवळजवळ 250 कीर्तनकारांची गाथा. या महाराष्ट्रात तुम्ही जन्म घेतला, मी जन्म घेतला, तिथे गाथा पाठ करणारे 200, त्याच्यात 2-4 वारले असतील, 2-4 नवीन पाठ करणाऱ्याची भर पडली. आता सुद्धा डोंगरावर गाथा पाठ करतायत. बोरावाडीच्या डोंगरावर, भंडारा डोंगरावर 200 कोटीचं मंदिर चालू आहे. जाऊ द्या, बाकीचं काही सांगत नाही. आणि गाथा सोडवणारे 4 कीर्तनकार, गाथा सांगणारे कुठल्याही अभंग काढायचं सांगतात. तुम्ही कुठल्याही अभंग काढायचा भाव सांगतात, अर्थ सांगतात. 4 जण आहे. गाथा पाठायला 250, ज्ञानेश्वरी पाठ करणारे 250 आणि जेवण करून घरी निघून जाणारे हे तुम्ही मोजा. एक सांगू आता शेवटी, जितकं भौतिक जीवनाचा आश्रय करा तेवढी तुम्हाला भौतिक फल मिळतील. पंचभूत मुळात नाशवंत आहे, तुमच्या पदरात नाशवंत फल नाही. मी कबूल करतो जिल्हाधिकारीला 300-350 रुपये पगार, 3.25 लाख एका दिवसाचा त्याचा तनखा 10,000 झाला. मग तो किती पोळ्या खात असेल? माझ्यापेक्षा जास्त खाईल का कमी खाईल? 2 गाड्यांवर मी झोपतो, तुम्ही झोपतो. कपरचे आम्हाला मिळते, त्याला मिळते. पण ज्याच्या जीवनात अध्यात्म नाही त्याच्या जीवनात शांती नाही. हे सांगून टाकलं. मला कालही कोणीतरी बोललं, मी इथे पोचल्यावर बोललं गाडी घेऊन टाका, गाडी घेऊन टाका. बिना गाडीचा मी एकटा गाडी गेला. समजलं ना? बसलं ध्यानात. आता म्हटलं भाऊ कितीची घ्यायला पाहिजे गाडी? घ्या म्हणे 4-5-6 लाखाची. अशा हलक्या गाड्या मला पटत नाही. मग म्हणे भारी घ्या. कितीची घेऊ? घ्या 11 लाखाची. म्हटलं अशा हलक्या वस्तू मी वापरत नाही. मग कोणती घेणार? माझी गाडी 65 लाखाची. कुठे? डेपोत जमा करून आले. ती घडल्यावर काही चिंता नाही. आरटीओला रामराम घालायची गरज नाही. ज्याच्या गरजा जास्त त्याची चिंता जास्त. एकला चालवर हे वाक्य महात्मा बापूंचं राष्ट्रपित्यांचं आहे. आणि दुसरं सांगतो तुमच्यावरच भाग पडतोय. नाही मान्य तुम्हाला, मी माझा शब्द मागे घेतो. पण गाडीवाला सुद्धा कीर्तन करायला लोक फसवतात. हे मला काय 252 संतात तुकोबाराय आणि याच्या गाथेमध्ये तुकोबाराय म्हणजे गाथे काय वाङ्मयीन स्वरूप आहे. काय शब्द टाळकरी हे ध्यानात ठेवणार नाही. मला माहिती आहे, फक्त असं ध्यानात ठेवतात. कोण करून सांगितलं? श्रीमद भगवद्गीता कृष्णाचं वाङ्मयीन रूप आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानोबांचं रूप आहे. छोटूसं पलक झलक सुरुवात करतो. आजपासून पुढे 4 महिन्याने आणि आंब्याला मोहर येणार आहे. 120 दिवसात तिथून पुढे. मग काय झालं? मोहर आला, निसर्गाची प्रक्रिया आहे आणि त्याचं परागी भवन झालं. बुवा काय सांगितलं? परागी भवन झालं आणि बाजरीच्या दाण्या एवढी कैरी तयार झाली. ती कैरी ज्वारीच्या दाण्या एवढी झाली, तुरीच्या दाण्या एवढी झाली, शेंगदाणे एवढी झाली. ती कैरी जी लिंबू एवढी झाली, ती कैरी सुपारी एवढी झाली, ती कैरी कांदे एवढी झाली आणि तिने देठ सोडून खाली पडली. देठच म्हणतात ना, देठ सोडून खाली पडली. तिचा ज्यूस होईल का रस होईल? काय काय
आणि रस ज्यूस एकच आहे बाबा, आम्हाला माहित नाही. जाणून 2 शब्द टाकले तुम्हाला दूधकडे टाकणार. रस होणार नाही, ज्यूस होणार नाही, पण होणार नाही, गोडंबा होणार नाही, आमरस होणार नाही, आम्रखंड होणार नाही, आम्रफुटी होणार नाही, आम्रपापडी होणार नाही, लोणचं होणार नाही आणि काहीच होणार नाही. हा असं असतं. कच्च्या कैरीचं काहीच होत नाही, टिकत नाही, तिचं परिपूर्णत्व झालेलं नाही. बरं मग जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सी विटामिन, बी विटामिन, ई विटामिन, डी विटामिन, B6, B12 हे जीवनसत्वाचे ग्रुप हे पाणी पडल्या द्रव रूपातून मुळातून खोडातून फांदीत, तिथून छोट्या फांदीत, तिथून देठात आणि देठातून कैरीमध्ये आम्ल रूपात, ऍसिड म्हणा, आम्ल म्हणा, तो रस उतरतो. पुढे ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. पण तो रसच उतरला नाही, त्याच्या अगोदर रस उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की तिच्यात रस उतरत नाही, आणि ज्याने संप्रदाय सोडून दिला त्याच्यामध्ये बोध उतरत नाही. सांगितलं व्यवहारिक नाही आहे, व्यवहारिक सोडूनच द्या. भाजी जोरदार झाली, खिचडी खास बनली. उद्याचं काय बेत खाया पिया जितना कमाया उतना पेट में समाया. 40 किलो पाला खाणारा हत्ती आहे, 25-22 किलो पाला खाणारा उंट आहे, 5 किलो पाला खाणारा शेळी आहे, 90 ग्रॅमच्या 3 पोळ्या खाणारा माणूस आहे. पण शेवटी खाण्यासाठी जीवन नाही, जीवनासाठी जगण्यासाठी खाणे. अशा प्रकारानं संत हे बोध देतात. इथून पुढे ऐकायचं, जो बोध देत नसेल, एक होतं खेकड, त्याला भेटलं माकड, ते होतं एकड. या गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. त्यानं सांगता मला इकडे यायचं आहे, आता करू सुरुवात. अभंगाला सुरुवात होईल, पण एक सूचना देऊन ठेवतो. आजचा अभंग कसा सुटणार आहे? 4, 3, 2, 1. तुम्हाला सूचना, वॉर्निंग, इशारा, नोटीस. सांगू पुढे. हा मागणी पर आहे. 7व्या दिवसाचं किंवा काल्याच्या जवळचं रात्रीचं कीर्तन मागणीवर घेतात. आम्हाला शंका आहे. काय शंका आहे? संत मागतच नाही. मागणी करा बंद झालेच नाही. 1:30 वाजेपर्यंत द्वादशाला मी बसून राहील. 1:30 वाजेपर्यंत पोहे नाही, जेवण नाही, काहीच नाही. चहा कॉफी दूध घेतच नाही. म्हटलं माझ्या पिशवीतले पोटाने घायला लागलो. हो म्हणे बाबा भूक लागली म्हणे, मग मागून घ्यायचं होतं. कशावर आलं शेवटी? बीडची व्यक्ती घटना आहे. 12 आणि 1 कालाची कीर्तन ठेवतात. मागणं म्हणजे याचना झाली. मागलं अपमान होतो 2, आणि नाही दिलं तर शेवटी मनस्ताप होतो 3. आणि याच्या पुढचं, मी तुमच्याकडे जर मागून घेतलं तर तुमचं जे माझ्यावर प्रेम आहे ते कमी होईल. जेवढं मी तुमचं घेतलं तेवढं माझं पुण्य कमी होईल. या 2 गोष्टी ऐकून घ्या. जुन्या म्हाताऱ्याचं 100 वर्षापूर्वीच्या एका जुन्या कीर्तनकाराचं हे कीर्तन सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे मागलं तर तुमचं प्रेम, माझ्यावरचं प्रेम कमी होईल, आणि तुमचं घेतलं तर माझं पुण्य कमी होईल, आणि न मागलं तर स्वतः फजिती होईल. असंच आहे. घेऊ नये तैसे दान, ज्याचे धन अभिलाष. धनाचा अभिलाष करून मिळवलेलं घेऊ नये. पण संत मागतच नाही का? काही मागत शब्द प्रतिशब्द घेऊन होत असतो. गाडी वगैरे ऐकानी, गाडीवर वगैरे शब्द का जोडले? बरोबर. पाहुणे लावले आली, पाहुण्यावर लावला शब्द का जोडला तुम्ही? कपडे लत्ते शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे का? पटापट बोल. कपडे
घ्या. लते शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे का? कपड्याबरोबर कोणत्या शब्दाला? म्हणजे शब्द हा प्रतिशब्द घेऊन उठत असतो. मग त्यानुसार अनुचित मग काही मागणं उचित. हे गाथा सोडवणाऱ्यांची भाषा आहे. हे बदा बदा असं कीर्तन नाही. आणि आता जरी किती अभंग सांगितले, श्लोक सांगितले, मांडण्यात केलेल्या नियमक सांगितले, काही ध्यानात राहणार नाही. तुम्हाला छोटासा इतिहास सांगतो. इतिहास म्हणजे सरकारचा नाही, जो सरकारचा इतिहास संशोधक मंडळाने केला तो इतिहास सांगतो. मला काही त्याची गरज नाही. ऐका तो इतिहास. भारतात एक राज्य आहे, त्याचं नाव आहे मगध. मगध म्हटलं तर बदाम होत. मगध. आणि त्याचं आताच नाव आहे बिहार. सगळ्यात गरीब राज्य आणि गुन्हेगारी प्रवृत्ती. सत्य बोललो तर काही खोटं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्या राजाला मुलबाळ नाही. गुरुजींना बोलवलं, ऋषींना बोलवलं. काय कर? यज्ञ कर. यज्ञ म्हणजे यज्ञ कर. आणि ऋषींनी फळ दिलं राजा, ते तुझ्या पत्नीला खायला दे, तिला मुलगा. नंतर मला तसं शिकून घे. साधूचं जीवन जगणारे महात्मा होते ते. त्यांना होत्या 2 पत्न्या. त्यांनी सांगितलंच नाही ना की मला 2 पत्नी आहेत. त्यांना काय माहित? ते फळ कापलं, दोन्हींना अर्ध अर्ध दिलं. तर ही कथा क्वचित कीर्तनकारांकडे सापडेल, सापडत नाही. उजवा कान, उजवा डोळा, उजवी नाक, उजवा हात, उजवा पाय असं एकीला, आणि डावा अंग एकीला, असे विचित्र मुलग. दोन्हींना वेगवेगळे, उजवा अंग इकडे, डावा एकीला, असं मुलगा. राजाला माहित पडलं, हे कुठे जरी फेकून या, टाकून द्या, मला दाखवू नका, हे अपशकून आहे. नोकरांना ऐकावं लागलं. पाठी ते लेकर घातले. एकच होत, खापा छापा म्हणतात ना, एक दरी गिरी कमदारात ठेवून गेले, निघून आले ते नोकर. आकाश मार्गाने राक्षसी जात असताना या लेकराला कमी कापून काढले, पण मुलगा जिवंत आहे. असं कसं केलं असेल? राक्षसाला सुद्धा वात्सल्य भावणारा, राक्षसीला सुद्धा राग. बरं, तिने, तिचं नाव काय होतं? जरा जरा. आणि त्या दोन्ही खापांचा संदर्भ आहे. बोला पटापटा. काय लागलं तुम्हाला सगळ्यांना? कारण त्या आपण श्रावण महिन्यामध्ये ज्या पोत झाला होता त्याच्यात माहिती आहे. जरासंध झाला, आणि या जरासंधाच्या 2 मुली कृष्णाच्या मान्या कंसाला. त्या राज्यात तो संपला. आणखी काही दिवस निघून गेले. त्या सिंहासनावर राजा बसलेला दुसरा, त्याच्यानंतर वंशज. त्याच्या शत्रूने पाहिलं की राजा बेसावला. त्याच्या हेरांनी पाहिलं. हेर म्हणजे काय? वार्ताहर नाही, गुप्त वार्ता शोधून काढणारे ते नाही. बेसावत राजा दिसताय. मोबाईल झोपताना थोड्या अंतरावर उशाजवळ असावा, शौचकूप मध्ये खिशात असावा, जेवताना डाव्या हाताजवळ असावा, गावात हिंडताना असावा. घरमाला सांगतात ते घरी नाही, बुवा येऊन गेले, अंधार पडतो गाडी नाही, तेव्हा एक जवळ असावा. पण त्याचं नाव आहे भ्रमणध्वनीच्या पेक्षा हेच भ्रमण करत राहतं. झालं सगळं. तशी राजाने तलवार जवळ ठेवावी. जेवताना डाव्या हाताला, झोपताना उशाला. स्नानगृहात सुद्धा त्याचा वध केला शत्रूंनी. जो धमाल चालली, त्या राजाची राणी गरोदर होती, ती महालातून जीव घेऊन पडली आणि गवतामध्ये लपली 1000-2000 फुटावर. या राजाचा वंश नाही वाचून द्यायचा. राजनीतीमध्ये जरी वर मैत्री दिसत असेल तर छोटले वैर राहत. राखेतला विस्तू दिसत नाही, पण त्याचा चटका लागतो. पाण्यातला खड्डा दिसत नाही, पण बुडवतो. गाडातला काटा दिसत नाही, पण पायात शिरतो. भ्रष्टाचाराचा पैसा. चला ठीक आहे, तो काम करून जातो. शेवट काय झालं ते ऐका. गवतामध्ये लपलीन, तिला प्रसूती वेदना झाल्या. तिने घाबरल्या परिस्थितीत मुलाला जन्म दिला. गवतात एका हातात घोड्याची लगाम, पाठीला ढाल तलवार, एका हातात मशाल घेऊन शिपाई दौडत होते, तिला शोधत होते.
त्याचा वंशज वाचू द्यायचा नाही. ही राजनीतीचं प्रदर्शन जुन्या काळात. मुलगा रडत होतं, तिने पाजलं, अंधार पडला, घोडे पिंचाळत होते, त्यांना ती सापडली नाही. विषय संपला. मी जर झोपली, मुलगा झोपलं, रडलं, शिपायांनी ऐकलं तरी यालाही मारून टाकतील, मला मारतील. मुलगा वेगळ्या ठिकाणी, ती वेगळ्या ठिकाणी जंगला. सकाळ झाली, दिशाभूल झाली. जिकडे मुलगा नाही तिकडे हिंडत राहिली, शोधत शोधत लांब निघून गेली. तोही दाखवता गोऱ्या खेळतो मुलगा सापडला. गोऱ्या खेळण्याचा मुलगा घेतला, गाईचं दूध पाजून त्याला मोठं केलं आणि त्याचा जेव्हा जन्म झाला गवतावर, जंगलात गवतात, त्यावेळेला चंद्र वर आलेला होता आणि चंद्रप्रकाशात गुप्त रीतीने त्या लेकराचा जन्म झाला. चंद्रप्रकाशात गुप्त रीतीने. बोला बुवा, हिस्ट्री पुस्तक काय नाव पडलं? चंद्रगुप्त. त्याचं पुढे मौर्य आणि या मौर्यांचे झाले मौर्य. कीर्तनकार किती भटकत आलाय, तुम्हाला काय सांगू. शेवटी तो मुलगा मोठा झाला, त्याला चाणक्य ब्राह्मणाने घेतलं आणि त्याच्याशी अपमान करणाऱ्या राजाचा, नंद राजाचा सोडवला, हरवलं, शेंडीला गाठ मारली, संपलं. या चंद्रगुप्त मौर्याच्या वंशातले काही लोक भांडणाला कंटाळले आणि ते लोक आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात, क्रांतिकारकाच्या जिल्ह्यात जावडीला आले, तिथे गडी बांधून राजे झाले. जावडीचे मोरे किंवा मोऱ्यांची जावडी, तिथे पुन्हा भांडणं झाले आणि तिथून देऊळ आले आणि ते विश्वंभर बाबा, त्यांची 8वी पिढी तुकाराम महाराजांच्या वंशात आहे. लागलाय का करंट का अजून शंका कोणाला? ज्यांचा अभंग घेतला त्यांची माहिती 6 मिनिटात संपलेली आहे. विश्वंभर बाबा आणि आमाबाई यांना 2 मुलं झाले. दुसरी पिढी हरी आणि मुकुंदा, दोन्ही युद्धात भरती झाले, दोन्ही मारले गेले. त्याच्यात एकाची पत्नी गरोदर होती, तिचं नाव विठाबाई, तिला मुलगा झाला तो विठोबा. तिसरा विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्ह्याचा बोल्लोबा. किती पिढ्या झाल्या? 7. आणि बोल्लोबाचं कणकेई बरोबर लग्न झालं आणि किती पिढ्या झाल्या? 8 नाही. लग्न झाल्यावर पिढी नाही वाढत, कृष्णचे तांदूळ गहू वाढतात. आठवलं का? आणि त्या तुकोबारायांचा जन्म जिथे झाला, सावजी घरदार सोडून निघून गेले. कानोबा लहान म्हणून तुकोबा, ही 8वी पिढी. तुकाराम महाराजांचे 3 मुलं, महादेव, नारायण, विठोबा, गोपाळवा नातू, बॅका उद्धव पंतू आणि 14वा पुरुष. हा काय 14वा पुरुष पिंपरी चिंचवडचा प्रेसिडेंट. लागलं नाही का? कारण तुम्हाला अजून आता काय नाव सांगत बसू का? आणि मेलाही संपा. म्हणजे देऊळ आले ते तुकोबाराय पंढरीला आले. पंढरीची वारी आहे, पंढरीची वारी आहे, पंढरीची वारी आहे, विशेषण नाही, विशेष विशेषण आहे. काय सांगा? प्राणनाथ, प्राणप्रिय, प्राणेश्वर, प्राणप्रभू, तुझ्या करताच माझे प्राण. तुकोबाराया, तुमच्या 7 पिढ्यांचं कर्ज माझ्या डोक्यावर वारीच आहे. मागा. न पारमेष्टम, न महेंद्रज्येष्ठम, न सार्वभौमम, न रसाधिपत्यम. हा भागवताचा श्लोक आहे. मी मागणार नाही. मागणाऱ्यांच्या भानगडी सुरू आहे. सांगा, एक उघड मागून घे. 400 किलोमीटर उडून येईल, 500 किलोमीटर जाईल, 900 किलोमीटर, 12 रुपये किलोमीटर, 1080 भाडं झालं, 10,080 भाडं झालं आणि तुम्हाला जे द्यायचं ते उघड मागणं झालं. इथे संकोच नाही, काही संपला विषय. बर पुढे सांगा, पुढे काय? एक असं मागणं आहे ते ऐकून घ्या अगोदर. कोण पाहिलं? कोणाचं? हिरण्यकश्यप. खाली टाकून दिला. प्रल्हादाला उचलून घेतलं नारायणाने. नरसिंह. प्रल्हाद भद्र, भद्रन. भद्र म्हणजे कल्याण,
कल्याण मस्त मान एवढ्यात त्यापैकी उतरलं. जेव्हा मी मागणारा नाही, माझ्या समाधानाकरता मान. जेव्हा तू मला समाधान आहेस, मी मागणार नाही, पण माझ्या आनंदाकरता मागणार नाही. तुझं कर्ज फिटण्याकरता माग, जेव्हा मी मागणार नाही. पण प्रल्हाद, तू मागल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. माग 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 म्हणजे आताच देतो प्रल्हाद. सत्वर उच्चार आणि देवा असं दान द्या. ऐका सगळे जण, म्हणजे कसं देऊ? मला मागण्याचीच इच्छा होऊ नये असं दान. बोला पटकन शेवटपर्यंत. काय मागलं? काय मागलं? मागण्याची इच्छा होऊ नये असं दान द्या. बोला ना काय मागलं ते. म्हणून प्रल्हादाच्या मागण्यात न मागण्यात पहिलं कसं आहे? उघड मागणे, संकोच नाही, काही नाही, काहीच होत नाही. आमचं काहीच होत नाही. दोन झाले. आता तिसरा प्रकार खूप महिलांच्या लवकर ध्यानात. एका गरीब घरचा मुलगा मामाकडे शिकवतो आणि अभ्यास करत नव्हता. गणपती पुढे नाचायचं, देवी पुढे नाचायचं, आगे ओढो हम तुम्हारे साथ आहे, असं काही होतं. काहीच शिकला नाही. टेलर काम शिकला. मला आवडतं हे टेलर काम. कारण सुट्ट्यान पीस 400च आणि शिलाई 800. त्यांच्या ध्यानातच आलं नाही अजून. पैसे कमवायला लागला आणि त्याच्या घरी पाहुणं रावळा यायचे स्टोरीत म्हणून. त्याच्या आई वडिलांना सांगायचं मुलगा इथे घेऊन या. त्याची आई त्याला घ्यायला गेली. दादा मी छोटूला घेऊन चालले, तिथे पाहुणे येतात काय. तेवढ्यात तिची भाऊजाई, भाऊजी आया असा अर्थ आहे. भाऊजी आया त्याचा शब्द होतो ना भाऊ. नणंदबाई तुमच्या घरी कोण मुलगी देणार आहे? म्हणजे होईल ते पाहू. तुमचं मातीचं घर, तुमचं लाकडाचं घर, लाकडाचं घर, नोकरी नाही, केंद्र सरकार, राज्य सरकार, निम सरकारी नोकरी नाही, तुमच्या घरी कोणी मुलगी देणार नाही. एवढ्याच हा टेलर काम करणारा तिथे स्वतःचा आमचा होता. म्हणजे मामी तुम्ही जे बोललेत ना 101% खरं. आमच्या घरी कोणी मुलगी देणार नाही, पण आम्ही कोणाकडे हात पसरवणार नाही, कोणाकडे मागणार नाही, कोणाच्या दारावर जाणार नाही. पण माझं एक म्हणणं ऐकाल का? म्हणजे सांगा भाचे बुवा. म्हणजे काय? माझी आई तुमची नणंद आहे, माझ्या आईच्या तुम्ही भाऊजाई आहे. म्हणे हा, माझ्या तुम्ही मामी आहे. माझं हेच म्हणणं आहे, नणंद आणि भाऊजाई दोन्ही विणी बोलली. काहींच्या ध्यानात आला आहे, काहींच्या ध्यानात अजूनही आलं. तुम्ही काय बाबू हा दोन्ही जणी म्हणजे काय करा? याच्या न मागण्यात मागण्या. एक आता सोडवणाऱ्यांची भाषा आहे. प्रल्हादीचं मागण्यात न मागणं आहे, पहिलं उघड मागणं आहे. आणि तुकाराम महाराजांचं परमार्थाला पोषक मागणं, हा चौथा प्रकार आहे. मग तुकोबारायांनी काय मागलं ते चौथ्याच्या. चंद्रभागे स्नान हा करी. चंद्रभागे ज्याचं प्रमाणाच्या बाहेर पत्नीवर प्रेम आहे त्याला आई वडिलाची सेवा घडत नाही. आणि ज्या कीर्तनकाराने हसवलं तिथे मोदच मिळत. मला नाही वाटत एवढं गबाड तुमच्या ध्यानात. सुरुवात झाली
बुवा पहिल्याच्या कसं सोडून दिलं तुम्ही. ज्या बुवाचा अभ्यास असतो तो चरण सोडतो आणि ज्याचा अभ्यास नसतो तो चरण सोडतो. कसं आहे ते? सोडतो आणि हा सोडतो. बरं, मग चौथं चरण कसं सोडलं? अमरावती जिल्ह्यात झाला घेतला मी 7लं कीर्तन होत. साधुबा कुठे आहे? साधू म्हणजे कीर्तन करायला म्हणतात. म्हणजे पाटलाच्या वरी तो ती काय करतात म्हणजे आराम करतील. म्हणजे मग जेवण झालं असतील. आला मलाच विचारतो साधुबा नंतर कोणते साधू पाहिजे तुम्हाला? म्हणजे आता ज्याने कीर्तन केलं होतं साधू म्हटलं मॅच होय ना. तुम्ही कीर्तन केलं म्हटलं आबाजी म्हाताऱ्या माणसाला आबा म्हणतात तिकडे. पटका सोडला शर्ट काढलं तर बुड्याची ध्यान म्हटलं बाहेर आहे समजलो. तुम्ही न काय केलं म्हणे पहिलं दुसरं तिसरं केलं सोडलं चौथ्यावर कसे गेले म्हणे. अशा उड्याच मारता करायच्या पुढे झाले ना तुम्ही म्हणजे म्हातारा झालं आता. म्हटलं काय नाही घडलं चौथं केलं तुम्ही नाही घेतलं. बसा खाली लगेच म्हटलं आता काय म्हटलं 2 वेळेला बाजूला ठेवतो का आता काय जवळ घेतो काढला म्हणलं दाखवला. आता मला माहिती आहे म्हणे बाबाजी. मग म्हणे तुम्ही ना काय केलं? म्हटलं ऐका एखाद्या ठिकाणी जमिनीवर मंदिर करायचं असेल पाया खोदला जातो. पाया भरून वर येतात. फुटिंग म्हणतात, फाउंडेशन म्हणतात, वर कोपिंग घालतात आणि पुन्हा 4 खांब सुरू होतात. पोल म्हणतात, पुन्हा कोपिंग घालतात, कॉलर देतात, पडदी टाकतात. मग पुन्हा षष्टकोणी, पुन्हा अष्टकोणी, पुन्हा गोल, मोठा अंडा, छोटा अंडांकडे हे मंदिराची स्थापना तिथी होते. हा मला माहित होय. पण ज्या ठिकाणी संपूर्ण किलोमीटरचा किलोमीटर सगळा दगडच अखंडाकार दगड म्हणतात त्याला मराठी. असा दगड जिथे असते म्हणे. मग तती मंदिर कसं करायचं? तो खालून वर जायचं का वरून खाली यायचं? गोंधळात पडला तुम्हाला. मी त्याला प्रश्नामध्ये आठवला तो. असा पसरलेला दगड आहे आणि त्याच्यात मंदिर बांधायचं आहे. मग वरून खाली यायचं का खालून जायचं? तो काय म्हणतो तुम्हाला सांगणं तू सांगा ना राजा. तो स्वतः मग फिरवतो मले. म्हणून त्याला असं बोललो तो वरून खाली येणार असा कडस घ्यायचा दगडाचा आणि छोटा अंडा त्याच्या खाली मोठा अंडा त्याच्या खाली कॉलर त्याच्या खाली षष्टकोणी गोल काम षष्टकोणी अष्टकोणी त्याच्या खाली 4 भिंती असा 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 मैरा त्याला पायऱ्या. मग दगडात मंदिर असलं तर वरून खाली येतात. मातीवर मंदिर असलं तर खालून वर जातात. जे कशावर तर त्या मातीच्या भूमीवर. मग तसा अभंगाच्या भूमिकेवर हे सांगणं. म्हणे बापा आम्हाला तो हसायची सवय होय. निघून गेला. समजलं तुम्हाला आता? कोणतं उदाहरण नाही. चौथं चरण कशा करता घेतलं? चंद्रभागे एक किराणा दुकान उघडले. यांनी काय करतील? पहिल्यांदा सफाई करतील. त्यांनी हॉटेल उघडले. पहिल्यांदा काय करतील? सफाई करतील ना हॉटेलची. तुमच्या ध्यानात बसत पटापट गोधडात पडताय थोडं. बरोबर. मी आता एसटीचा ड्रायव्हर झालो आणि बसलो. मग मी काय करेल? पाणी मारून देईल. रात्रीची वेळ आहे आणि फडक्याने पुसून काढेल. गाडीची काय केली मी? सकाळ झाल्याबरोबर काम हे आवरलं मी. सफाई झाली. इथे आता इमारत करायची आहे. झाडं जवळ एक सगळी कुठलंही कार्य सुरू होतं ते कशाने सुरू होतं? सफाई. मग तशी चित्ताची सफाई कुठे आहे? गप्पाच भरा असा. म्हणून शुद्धी चित्ताची होण्याकरता चंद्रभागा आणि ती चंद्रभागा बाह्य मणक आहे. ती बाह्य मणक. शर्टाची सफाई, टोपीची सफाई, दाताची सफाई, कानाची सफाई. एरंडल तेलला कॅस्टर ऑइल म्हणतात. घेतलं की आपल्याला साफ सगळी सफाई चाललेली. काही ताटाची सुद्धा सफाई. सगळं ही काय आहे? मग तशी आपल्या जीवनाची सफाई होण्याकरता चंद्रभाग असते. हे गाथा सोडवण्याची पद्धत सुरुवात करतो. बरं का? युगे 28 Thank you.
काय होय याला भागाचा तिथलंच ना. आता मला शिष्य नाही, गाडी नाही, मठ नाही, ड्रायव्हर नाही, कोणीच नाही, एकटाच आहे. खांद्यावर धोतर या खांद्यावर काय घेतात चंद्रभागेवर. आजच्या महिन्याचीच गोष्ट दळानं फिक्स काही घालत नाही. नावेवर कपडे ठेवले. तो नावाडी ओरडत होता त्याच्यामुळं. नद्या आला लेका कुठची भीड खायलास तू गेला तर का मकूब मारायला नाही तर बिडी खायला ए नद्या ऐकून येत नाही तुला लेका आलो का ओरडत्यात. मालकरी बसवायची 10 परमानं पैसा घ्यायची आणि मग नाव सोडायची लेका इकडं तिकडं नाही लिहायचं. म्हणून मग तुम्ही काय करतात म्हणून मी घरून स्नान करून ये आलं झालं काय बोलत. नंदेचा बाप कुठे गेला आणि पोकोडवरती तिकडे शहरात आला त्याला स्नान घडत नाही का. अति परिचयात महत्व राहत अति परिचयात दवत्न्या संतत गमना करो भगवती अनागरो. श्रद्धा नसली त्याला चंद्रभागेचं स्नान घडत नाही. एक माणूस पंढरपूरच्या विठोबाजवळ आणि उभा राहिलेला आहे. एकादशीची महापूजा चालू आहे. त्याची पत्नी म्हणते देवाच्या अंगाला चंदन लावा ना, देवाला असं करा ना. तू काय करायचं. सत्य कथा सगळ्या महाराष्ट्रात तसं श्रद्धा नाही त्याला घडत नाही. तुम्ही लाख गप्पा मारा आणि जर श्रद्धा असतील मग त्याचा दगड कलाकार असं अनुभव येणार. शेवटी चंद्रभागेच्या बाबतीत काय सांगतो काय बाह्य मन आपला जातो आणि पापाची वासना मात्र राहून जाते. आत्मबोध काही प्राप्त होत नाही. निरा भिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी आमचे तो वैकुंठ प्राप्ती असे परमेश्वरी बोले. जो विषय चालू आहे त्याचेच पुरावे द्या. सांगा भीमा आणि चंद्रभागा चंद्रभागे करता एक स्नान. चंद्रभागे करता एक स्नान तुझे दोष पडतील रामोरा. हे वेगळं हे वेगळं हे वेगळं म्हणून चंद्रभागेचं स्नान. बाबा नळातून तर तेच पाणी येतं. हे नाम येईल मी होत झालं का तुमचं मागणं. एवढंच माझं मागणं नाही. माझं मुख्य मागणं जे आहे ते तिसरं चरण संत मागणी झाली. एकाच वाक्यात सांगून जायचं ठरलं तर एकच संत हे जीवाचे सोय. आई जन्म देते पण जन्म सफल करत. कोणाचं वाक्य कोणाचं व्यापारीच आहोत. जन्म देते पण जन्म सफल करत नाही. बर ठीक आहे ठीक आहे. संत जन्म देत नाही पण जन्म सफल करत. आता सुरुवात करायची का. निघावं लेट जावं थेट गाठावी पेट आणि घ्यावी लेट. काय 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 निघावं लेट जावं थेट गाठावी पेट आणि घ्यावी लेट. तुमच्या डोक्यात राहिलं मांड्याचं
संसारातून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. नाही जमलं तर उकडामध्ये डोकं फुटा. अजून देऊ का? पुण्याशिवाय संत भेटत नाही. काय करावं? नगर जिल्ह्यात एखाद्या गाव काय नगरात साताऱ्यात येतो, गोंधवलं जा बाबा. काय आहे तुझे पहा, नाम चिंतनाची साधना आहे. कीर्तनकाराने साधनेवर सुद्धा बोला, थोडं का होईल बोला. साधना संत साधना सांगतात आपल्याला. पुढे आहे का? पुण्याशिवाय संत भेटत नाही. बरं, संताशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय जन्माचा साथ. लाख करा. रेल्वे मध्ये बसलेलो होतो, एसी तिकीट काढून दिलं आणि बसलेले त्यांना करमत नव्हतं ना, बोलायला कुणीच नाही, मातेशी बोलायला कुणीच नाही. मग ते मला विचारायला लागलं, तुम्ही ब्राह्मण आहेत का? म्हटलं ब्राह्मण नाही. म्हणजे तुम्ही गुरव आहेत का? म्हटलं गुरव नाही. मग गंध कसा लावला? म्हटलं उभा लावला. लय प्रश्नाचा उडी मार करायला लागले, पेपर वाल्यासारखे, वार्ताहर सारखे. मग ते बोलायला लागले. संत काय देत? जे मायबाप देत नाही ते संत. पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटल्याशिवाय आत्मा होत नाही. सगळ्या गोष्टी संसारात त्या देते. नवरदेव लग्नात त्याला कपडे मिळतात, सुट्ट्या मिळते, ती नेमकी कुठे फाटते ते 800 रुपये शिलाईचा कापड 80 दिवस सुद्धा जाते, इतका पीठ घालतो. फाटलेली सुट्ट्यात घातली तर लाज वाटते, फेकली तर नुकसान. मग एक सांगून जाऊ, सगळ्यात संताचा मी लहानपणीचे कीर्तन ऐकले. एका कीर्तनकाराच्या तून ऐकलं 65 झाले. मानवाच्या शरीराची अशी गरज नाही. त्याच्यात त्यांनी नावतो सौम्य विषय, चहा प्यायलाच नाही, मग सोडण्याचा प्रश्न नाही. ज्याला हाडत लागले नाही त्याची सोडची होईल का? काहीच व्यसन लागलं नाही. मी त्याला सांगणारा सांगतो, याच्यात कुठलं जीवन सत्वायचं सांग. हे विचार संत देत. पुण्याशिवाय का? पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे आणि संत कृपा होण्याचं वाटत. कृपादान केले आणि कल्पांती. ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, ज्याला नाही माथा नाही बोलणार गाथा आणि काही संसारात तुम्हीच म्हणा. मी स्वतः घरी अर्थ लावत होतो ज्ञानेश्वरीच्या मुलीचा. 4थ्या वर्षाला गेलो, 75 साली तेव्हा कळाला हा अर्थ चुकीचा आहे. तिथे कळतो मनाने औषध घेऊ नये, मनाने रस्ता चालू नये, मनाने अर्थ लावू नये. माहिती आता पुढचं संत हे देवाचे सर काय करतात? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंत. काय करतो पंत? भेटवतो भगवंत आणि भेटला भगवंत दुःखात. हे आमच्या काही कीर्तनकाराचे कीर्तन काही महिलांनी टेप करून घेतले आणि ती महिलाच्या कीर्तनात सांगायची. मी कीर्तनात बोललेलो होतो. ऋषीचं नाव, एका ऋषीचं नाव होतं शांडिल्य ऋषी. ती बाई कीर्तनात शांडविल म्हणत. याला म्हणतात कर्णोपकरणी श्राद्ध. कानातूनच्या कानाच्या कानातून जाणार. कोणता ऋषी बोलली ती? शांडविल. गुरुमुखातून घ्यावं. पक्षीचं पिलू आईच्या चोचीतून घेत, वासरू कासेतून घेत, आईचं लेकरू आईच्या हातातून घेत, शेतकरी जगाच्या धारेतून घेतो आणि आपण ज्ञान संतांच्या मुखातून. काय करतो? संत भेटले पाहिजे. ऐसे ऐसे याने भेटती ते सारा. प्रेमाचा कलोड माझ्या हृदयात आला पाहिजे. मग झालं का? मागणं आटोपलं नाही का तुमचं? नाही बाबा, मग मागण्याचे आगायलेच आहे. आमच्याकडे लग्न आहे, भरपूर पाहुणा रावडं येणार आहे. डाळ, तांदूळ, पीठ, रवा, आटा, मैदा, मटकी, तेल, तूप, साबण, पोहे, नाश्ता. वेगवेगळ्या दुकानावर, वेगवेगळ्या दुकानावर ट्रॅक्टर निघायचं नाही. एकाच दुकानात सगळा माल मिळाला पाहिजे. 1 महिना 2 महिना 3 महिना 4 महिना 5 महिना 6 महिना 7 महिना 8 महिना 9 महिना 10 महिना 11 महिना 12 महिना 13 महिना 14 महिना 15 महिना 16 महिना 17 महिना 18 महिना 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 1
एका दुकानात सगळा माल मिळाला तर धावाधाव होणार नाही, रोड ओलांडावा लागणार नाही. एका दुकानात सगळा माल मिळाला पाहिजे. तसं माझ्या मागण्या ज्या आहेत ना एकाच ठिकाणी मिळाल्या पाहिजे. ते ठिकाण म्हणजे पंढरीची वारी. पंढरीचा जागतिक क्षेत्र झालं. आता एक उदाहरण सांगणार आहे पण तुमच्या ध्यानात उशिरा येईल. महिला अगोदर ध्यानात. एका माणसाला 2 मुलं, व्यवहारातून प्रमाण 2 मुलं. थोरला मुलगा 26 वर्षाचा, लहान मुलगा 23 वर्षाचा आणि एक मुलगी जी होती ती 20 वर्षाची. तिने लग्नासारखे झाले आणि गरीब भाषा त्याच्याकडे शिकत. तो 25 वर्षाचा. किती लग्नासारखे आहेत? 4. एकाच वेळेला 4 लग्नासारखे. बाई बोलायला लागली, आवरा लवकर, आता लग्न येतील डिसेंबर मध्ये. हा लगेच कोणाचे भाव व्यापारी वाढवतील आणि हे होईल ते होईल, उरकवतं घ्या. मग म्हणून आता त्याने विचारलं पत्नीला, कसं स्थळ पाहिजे, काय पाहिजे. आणि असं स्थळ शोधून काढा. केंद्र सरकार राज्य सरकारची परमनंट नोकरी पाहिजे. शेती पिकली नाही तर त्याला नोकरी सुटून गेली तर शेती, दोन्ही असलं तर फार उत्तम. आणि मुलगा उंच गोरा पाहिजे, टेकणा पाहिजे, चांगला पाहिजे आणि त्याची आई मेलेली पाहिजे. गृहमंत्र्याचं ऐकून घेतलं प्रधानमंत्री. प्रधान शब्दाचा अर्थ मुख्य. प्रधान हा संस्कृत शब्द आहे. भावकींनी सांगायला लागला, मला मुलीचं लग्न अगोदर करायचं आहे आणि असं स्थळ पाहिजे. 3 वर्षात स्थळ सापडलं. जमीन आहे, नोकरी नाही, नोकरी आहे, जमीन नाही. दोन्ही आहे तर मुलगा काळा आहे, तिन्ही आहे तर मुलगा मोठा आहे. त्यांचे आमचे संबंध होते. आम्ही वेगळे पाटील आहोत, आम्ही वेगळे मराठा आहोत. 96 पुरुषे ते नाही ते. 3 वर्ष होऊन 3.5 वर्ष झाले लग्न जुळत नाही. बावकीच्या लोकांनी म्हाताऱ्यांनी बसवलं त्याला, का रे तू शहाणा आहे का म्हणून, कोणाच्या चांगलं असं स्थळ शोधतो. अरे सख्खा भाषा तुझ्या घरात आहे, दिसत नाही का तुला. परिस्थिती बदलते. ऊन आहे तिथे सावली येते, सावली आहे तिथे ऊन होतं आणि रात्र जायचं, ऊनही नाही सावली नाही. हा काय पाहिजे ऐकून तू संबंध करतो भावडा. अरे तुझी सख्खी बहीण, मुलगा माळकरी, दररोज हरिपाठाला मंदिरात येतो, शाळा सांभाळतो आणि लागेल उद्या करायला नोकरी लागेल. सद्गुणी माणूस कसंही पोट भरू शकतो. बाच्याला मुलगी देऊन टाक. थकले ते पण काही चुकला सापडत. लग्न किती करायचे होते? 4. मग त्याने काय केलं, बाच्याला मुलगी देऊन टाकली. आता लग्न 1 झालं, आता किती राहिले? 2.
मी अगोदरच बोललो का इथे ध्यानात येणार नाही. चारातून एक गेला, आता किती राहिले? म्हणूनच सांगतो, चारातून एक गेला, दोन राहिले. लोक म्हणतील या बाबाने गाजा करून घेऊ, आणि मी चहा घेत नाही, गाजा केला माफ नाही का? चहा मधून एक लग्न गेला, दोन कसे राहिले? याचं उत्तर असं आहे, ऐकून घ्या पद्धतशीर. लग्न एक पार पडलं तर जबाबदाऱ्या दोन संपतो. आणि ह्याचं ध्यान झालं ना, लग्न एक झालं जबाबदाऱ्या किती संपल्या? दोन झाल्या, संपल्या जबाबदाऱ्या. तशी वारी एक केली. चंद्रभागेला जात असताना संत भेटते आणि मंदिरामध्ये देव भेटतात. दोन जबाबदाऱ्या काय म्हणतात ते आपल्याला समजत नाही. पण ते सुद्धा बरं का, आपले बाबा असं म्हणतात, असं म्हणतात. गुजरात मधून दिंड्या येतात, गुजरातमधून मध्य प्रदेश मधून आमच्या गावाकडून मध्य प्रदेशात दिंड्या जागतिक क्षेत्र झालेलं आहे. गात जागा प्रेम मागं काही कसले जात नाही. खात जागा आपण पडलं तर आणखी मागा घरी भागा. चित्त शुद्धी, सत्संग, पंढरीच्या लोकांनाही अभिमान हे वैशिष्ट्य आहे. आणि परत सांगतो मला, आता भरपूर सुविधा होते आहे. जवळजवळ आमची संस्था सुद्धा इमारत कापली जाईल इतका मोठा रोड, फक्त त्याच्यात गैरसोय खिशे कापणाऱ्यांची होणार. झालं चंद्रभागा ते पूल होणार आहे, हे सगळं झालं. हे उपासना आहे. चंद्रभागेस नाम, विधी, हरिकथा, समाधान, चित्ता, सर्वता, सत्संग, नामचिंतन, कीर्तन, प्रवचन आणि प्रसाद घेऊन घरी येणं. कोंबड्या बांगड्यांचा तो बाजार नाही. आटोपला काही जुन्या चपला सोडून देतात, नव्या घेऊन येतो. हा बोनस मिळाला जाणार. संपलं नाही. आता मी सरळ म्हणून जातो, ते ऐका. माझं ते मागणं याची वाली माझी, ही आस म्हणजे आस, आणि एवढीच माझी आशा आहे. मला दुसरं काहीच मागायचं नाही देवा. बस तुझं दर्शन, संत संग, चंद्रभागा याचं मागून घेतलं तर याच्याकरता छोटं उदाहरण आहे. दोन नद्यांच्या संगमावर धरण मंजूर झालं. तो त्याचा निधी घेऊन जातो, तो त्याचा निधी नेतो. त्या भागाला धरण घेऊ दिलं. मग निवडणूक आली की तिथे काय व्हायचं, जास्त दर खडी टाकायची, 2-3 मशनरी सोडून द्यायची, धरण होणार. झालंच नाही. धरण आलं, साहित्य सगळं आलं, साहित्य सगळं टाकलं आणि तिथे भूमिपूजनला लोक येणार. तत्संबंधी त्याच्या संबंधी लोक येणार. पुत्र ठरवलं, डॉगपाड, श्वानपथक सगळं. तिथे साधू साधना करत, आणि जो साधना करतो तो साधक, साधक करतो ती साधना, साधक साधना करून जे मिळतं ते साध्य,
आणि साध्य ज्याच्या पदरात पडलं तो सिद्ध 84 सिद्धांचा मग तो साधू तिथून निघून गेला 1000-1500 फुटावर एका झाडाखाली बस सोडून दिली जागा त्यांनी इधर कोणी गडबडी आले उधळी मारली फोटो काढला पाणी टाकून नारळ फोडलं धरण होणार काय कशासाठी केलं ते त्यांना साधू तिथून निघून गेला कार्यक्रम आटोपला ती चित्रपीठ मुंबईला पाठवून गेली झालं आटोपलं काही लोक म्हणायला लागले त्यांच्या माणसांना तो तिथे दिसतोय त्या झाडाखाली महान त्यागी साधू निंबाचा पाला खातो हिवाळ्यामध्ये जमीन खोदलेली आहे वर अंगावर माती लोटून घेतो पावसाळ्यामध्ये झाडाच्या खाली नाही तर कुठल्या तरी याच्या खाली थांबतो पुलाखाली थांबतो रस्त्याखाली थांबतो कोणाजवळ काही मागत नाही निंबाच्या पाल्यावर साधू धरला जातो तर त्याची भेट घेऊया का निघाले 7-8 जण गाड्या घेऊन त्यांच्यातले मधली माणसं सांगायला बाबाजी बोलो ये अपने इलाके के बड़े नेताजी है ठीक है तो क्या है इनसे कोई मांग लो आपके लिए साधु न मागणार होता तुम्ही माझा पाला खाता कोई मागलो त्यातल्या माझ्यासारखे म्हणायला लागले या साधूने जर लाईट मागली की डीपी मंजूर होईल संसारी माणसं काय करतात शेवटी कुठे जातात सस्ताना येऊन झाडावरच येतो नदी समुद्रातच जाते आकाशातलं विमान जमिनीवर येतं आणि संसारी माणूस त्याच्या सुविधाकडे वळतो नाही तर मग रस्ता जर मागला ना माझं शेत रोड पर धुऊन दे अशा अपेक्षा करतो मैं मांगना चाहता हूँ नेताजी बड़े नेताजी सब लोग हैं ये साधु संतों की बड़ी इज्जत करते हैं मांगो इनसे देखो नेताजी मैं एक मांगना चाहता हूँ मांगो क्या मांगू गए 11 साल से मैं इस स्थान पर जुड़ा रहा हूँ यह स्थानाला चिपटू नहीं साधना करता है तो भगवान दर्शन नहीं देता मैं मेरी स्थापना में है लगा है तो दर्शन नहीं दिया भगवान ने तो भगवान की मुलाकात कर दो आईस्क्रीम के साथ थंडी झाली काही लोक म्हणतात आता कोणी साधूच राहिला नाही हे पास तो भगवान से मुलाकात करतो यही मेरी मांग है काहीच मागायचं नाही तेवढ्याच एकने आपल्या ड्रायव्हरला मिस कॉल दिला काढला दुसऱ्याने मिस कॉल दिला काढ गाडी बाबा ये छोड़कर कुछ और मांग लो और मुझे काही दुसरं मागा यही मेरी मांग है याची वाली माझी ज्ञानेश्वर झोपेत प्रवास व्हावा किंवा प्रवासात झोप लागावी प्रवासाचा श्रम जाणीव होत नाही गळ्यात माळा कपाडी पिळा भोदेशी वाळा त्याचा देवा लागला खवा मावा रवा पोहा काय 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 खवा रवा मावा पोहा गोवा नाही तुमचे गोवा बोललो खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा पण कावा दावा हेवा यापासून दूर राहावा हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जा महारापती महारा भगवान कलियुगामध्ये स्त्रीचे इतकं भाग्य आहे पती सेवेत तिचा उतार आहे महारापती महारा भगवान मेरो पती मेरो भगवान आपला पती आपला देव मनापती मना देव मम भरता मम भगवान या वेगवेगळ्या भाषा बोललो सेवेला सादर पतीचा आदर भुकेल्याची कदर डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर लक्ष्मी नारायण म्हणावं गाय ऊर्जा केंद्र आहे गाय आई आहे शेवटी सांगून जातो पेस्टिसाइड तयार करणारं गायचं शरीर आहे म्हणजेच कीटकनाशक होतं गायच्या शरीरातल्या हाडापासून टूथपेस्ट होतं गावरान गायची सेवा करा कोणती ती गायची सेवा करा कोणी काही म्हणून एवढंच ऐका हे महात्मा बापू आणि विनोबाजी बागे यांचे विचार मी मांडले तुम्ही काँग्रेसचे एका कशाचा असतील कोणत्याच पक्षाचा नाही एक अपेक्षा करून जातो आपण कीर्तनामध्ये काय घेतलं हे सांगा कीर्तन वाईट झालं हेही सांगू नका कीर्तन चांगलं झालं हेही सांगू नका
काय घेतलंय हे? घर मालकाने 12 प्रकारच्या भाज्या आणल्या, पण लहान लेकराची नजर कशावर आहे? तसं प्रेम देव काही बापूचे पाठवा. ज्ञान घ्या कीर्तनातलं हसून येऊन कोणाचे कल्याण होईल. शेवटी एक सांगायचं राहिलं माझ्याकडून, नाम साधना करत काळ सारा वाचून ज्यांच्याकडून आम्ही आनंदीला शिकलो. 7व्या दिवसाच्या संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, 8व्या दिवसाच्या संध्याकाळी गाथेचं पारायण होत होतं. एकच टाइम जेवत होते. ऋषी तुल्य अशी मंडळी आजही आनंदित आहे. आणि सुंदर आपलं असं जीवन बनवा. आपल्या हातामध्ये आपलं जीवन आहे. कुठेही काही लोक दाढी पाहून गुरु करतात, इंग्रजी बोलता येतं म्हणून गुरु करतात, विमानाने प्रवास करतात म्हणून गुरु करतात. काय करायचंय तुम्हाला? आत्मबोध काय दिला ही साधना करा आणि आपलं कल्याण करून घ्या. संपलं ते. चंद्रभागे